गुड मॉर्निंग मित्रांनो, डे 2 स्टार्ट। आता आम्ही काल तर खूप थकलो होतो, तरीसुद्धा आम्ही थोडं इथलं ते मार्केट वगैरे सगळं जे सगळेजण इथे आल्यावर जे नाईट लाईफ एन्जॉय करतात ना, ते सगळं फिरून आलो। आता तुम्ही समजून जा तिथे काय काय असतं ते आम्ही सगळं फिरून आलो, ते सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवलं। मला बच्चू तर बँकॉकमध्ये पूर्ण फेमस झाला आहे डायपर बॉय म्हणून। पूर्ण त्यांनी त्या मार्केटमध्ये आम्ही जिथे सगळे छोटे छोटे रेस्टॉरंट होते तिथे आम्ही फिरवतो ना, तिकडे माझा मुलगा पूर्ण फेमस झालेला आहे डायपर बॉय म्हणून। कारण त्याने तिथे एकच हे सोडलं नाही की जिथे काय त्याने ठोकलं नसेल, सगळं तोडायला निघालेलं। आता आम्ही आज चाललो आहे गोल्डन पॅलेस आशू, ग्रँड पॅलेस इथलं काय माहितीच नाही आहे। आणि आमचा काल मोबाईल पण राहिला होता कॅबमध्ये, विसरलो होतो आम्ही। 500 बात घेतले त्याचे, खूप मोठी स्टोरी आहे, ते पण मी तुम्हाला कळवेन सगळं। आणि इकडे आलं ना तर प्लीज सगळ्या गोष्टींवरती खूप लक्ष ठेवा, कारण ना इथे सगळ्या गोष्टीला पैसे लागतात रिटर्न आणायला, तर सगळीकडे लक्ष ठेवा, ठीक आहे। आता आम्ही चाललोय ग्रँड पॅलेसला। Outfit for day 2. चायना टाउन। हे आम्ही ग्रँड पॅलेस जवळ आलो आहे। किती छान आहे बघा, मस्त आहे ग्रँड पॅलेस। एकच सांगेल सरकार का, नीट अँड क्लीन। हे इथले टमटम आहेत, रिक्षा जसं आपल्याकडे असतं ना, वडाप हे आमचे काका आम्हाला चांगलं गाईड करतात, त्यांना केस नाही, गुगलवर ट्रान्सलेट करतात स्वतःच आम्हाला दाखवतात। एवढं साफ सुथरं आहे मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता। टुरिस्ट पोलीस, वाव। त्या रोडवर मी चालतोय, गरम खूप होत आहे। निग्रो पण आले, तुम्ही पाहू शकता। वाव। फायनली एअर कंडिशनर हॉटेलमध्ये आम्ही आलो आहे। आणि इथले कॅफे पण असे आहेत, आतमध्ये थंड, बाहेर लेवलला गरम होतं, एवढ्या लेवलला गरम होता की म्हणजे थांबूच शकत नाही। आता आपल्या इंडियामध्ये पण सवय झाली आहे एसी इथे तर ना म्हणजे बेअर नाही होऊ शकत, एवढं गरम होतं। आता मी एका कॅफेमध्ये आलो आहे, ही चहा आहे, ग्रीन टी आहे, पण आपल्यासारखी ग्रीन टी नाही, काहीतरी वेगळीच ग्रीन टी आहे, ते आता आपण ट्राय करूया। आणि कॅफे दाखवतो, कॅफे दाखवूया, मी दाखवते, थांब। ही अशी ग्रीन टी आहे, थँक्यू। आय थॉट की हे माचा आहे, पण माचा नाही, ग्रीन टी आहे। आणि आमचे काय आहे, इंग्लिश पण नाही कळत, याला लँग्वेजचा खूप प्रॉब्लेम आहे, काहीच कळत नाहीये। आणि हे आपल्याला बोललेलं आपल्याला काही कळत नाहीये। हे कॅफे आहे इकडचं, कॅबवाला होता तो स्वतःच गुगलवर ट्रान्सलेट करत होता आम्ही जे बोलतो ते, आणि नंतर बोलत होता दिस इज हा। टेस्ट करून दाखव कसं आहे। सेम माचा सिरियसली थंड एवढं मस्त वाटलं ना, मेहनत ट्राय करू। ॲक्च्युली इथे खूप एक्स्ट्रीम लेवलला गरमी आहे, बाहेर फिरायची जरा पण इच्छा होत नाही, असं वाटतं कॅफेज आणि आपलं हॉटेलच बरं, बस बिलकुल इच्छा नाही आहे। तुला काय वाटतं आकाश, तुला काय वाटतं? हॉटेलवर जाऊ, एवढे खर्च करून आले तर हॉटेलला जायची माझी इच्छा नाही, थोडं तरी फिरायला। भेटूया नंतर, बाय। पाणी यायच का? तर आम्ही चाललोय आता आयकॉन सिया मॉल,
आणि याची बोटची तिकीट आहे 30 बात ना. Yes. आर्यनला फ्री. 90 सेंटीमीटरच्या वरती नाही तो. आयकॉन सियामॉल. आर्यन की मस्ती देखेंगे तो 2 टिकट लेगा उसको. तर फायनली आम्ही बोटमध्ये बसलो आहे आणि इथले बोट्स आहेत ना फुल AC आणि बाहेर एवढं गरम होतं आहे. आतमध्ये AC फुल आहे आणि स्पीड यांचा जबरदस्त आहे, तुम्ही बघू शकता. आणि मला थोडं पाठचा बॅकग्राऊंड. किती रश होती बघा. आता आम्ही आलो आहे. वा वा आर्यन वा. हाँ ये हलता है ना, ये फ्लोटिंग फ्लोर. चलो. वा. तर मित्रांनो आम्ही आलो आता इथे आयकॉन CM मॉल. हे पाहू शकता, तुम्हाला मी सध्या बाहेरनं दाखवतो. त्याच्यानंतर आम्ही आता बघा. वाव वाव. हे संपूर्ण असं आहे. चलो आर्यन. वाव. कॅच माय हँड. खूप असं सुंदर आहे, खूप सुंदर, ब्युटिफुल. म्हणजे यांचं पूर्ण स्ट्रक्चर असं वेगळंच आहे सगळं. खूप सुंदर आहे. मॉलमध्ये एंट्री केलं आम्ही आणि एकदम पीस वाटतं कारण फुल AC चिल्ड. आणि आता असं वाटतं ना की इथे थांबावं, एवढी बाहेर गरमी आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. वाव वाव. So nice, so nice. आयकॉन पार्किंग एरिया. हा मॉल आहे. बिल्डिंगचे स्ट्रक्चर्स बघा फक्त तुम्ही. आणि दिस बिल्डिंग. ओह माय गॉड. ये या मॉलला सगळे मोठे मोठे ब्रँड आहेत आणि आपलं शॉपर स्टॉप ब्रँड्स एकाच शॉपमध्ये असतात सगळं मिक्स. तशा टाईपमध्ये हे आहे बघा. म्हणजे इन शॉर्ट आपल्या इकडेचे मॉल आहे तसंच हे पण मॉल आहे, पण थोडं ब्युटिफुल आहे. आणि खूप एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे बाहेर आलं काय एक्सपेन्स आणि काय वाटा पुढा व्हायचा कमाय घ्यायचं पुढा नाही केले का तुम्ही बघू शकता ना. पण लवली. सो गाईज आकाशला होत नाहीये व्लॉग बनवायला बिकॉज ऑफ माय बच्चू. माझा बेबी खूप सतवतोय, एक्स्ट्रीम लेवल सतवतोय. तर मी त्याचा व्लॉग आता कंटिन्यू करते. एनिवेज आता आम्ही कुठे चाललोय आय शो यू. आता आम्ही चाललोय सुख सियाम. हे इकडचं मार्केट आहे, हे मॉलमध्येच आहे आणि जसं एक्स्ट्रीम लाईक नो वर्ड्स. एवढं सुंदर आहे. वर्थ आहे वर्थ गाईज. इथे प्लीज विजिट करा. मला तर हे खूप म्हणजे खूप आवडलेलं आहे. आकाश
काय ते खूप सुंदर आहे, तुम्ही हे बघू शकता. आणि सगळ्यांना हे सगळं दाखव, पहिले सगळं दाखवून घेऊ. आणि हा माझा बच्चू, तो अजिबात शांत नाहीये. काय करायचं ह्याचं आर्यन? आता मला वाटलेलंच हा इथे जाणार आहे. लेट्स बाय हिम समथिंग. त्याला जे हवंय लेट हिम बाय. नो, त्याला घेऊन दे काय यायचं. हे खूप 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 सुंदर आहे. खूप गरम होते आणि खूप थकले. ज्यूस ले ले. असं विचार करते थोडंसं ज्यूस पिया तर लेट्स हॅव ज्यूस. आय लाइक दिस ऑरेंज. हाऊ मच? इट इज 55 for 1, 2 for 100 baht. 100 baht. Okay. Thank you. किती गोड आहेत बघा इथले ज्यूस. ज्यूस एकदम गोड आहेत अशी इथले. हो का? हा. नाही, इकडची माणसं खरंच गोड आहेत. अगं ज्यूस बोलतोय मी. थँक्यू. चलो क्रोकोडाईल देखील क्रोकोडाईल. दाखव. क्रोकोडाईल. ओ आर्यन. वाव वाव. हे बघू शकता तुम्ही इथे मगरीचं मटण. लोक मगरीचं मटण खायला येतं इथे. वाव. सगळ्यात वेगवेगळं आहे इथे. स्पायसी बीफ, बार्बिक्यू बीफ, बार्बिक्यू ऑसेट म्हणजे शहामृग, क्रोकोडाईल. हाय, बघू शकता केवढा मोठा क्रोकोडाईल आहे. वाव. आशु, यू वॉन्ट क्रोकोडाईल? अरे क्रोकोडाईल का कोई खा रहे तुम? नाही खा रहे? नाही. सो गाईज, आता आम्ही आलो आहे ॲपलच्या शोरूममध्ये, जे माझ्या हस्बंडचं फेवरेट आहे. मला ते बिलकुल नाही आवडत आणि तो मला खोटं बोलून घेऊन आला आहे की आपण फोन चार्ज करायला घेऊन जाऊया. पण तो फोन बघतोय आणि तसं तर आम्ही घेणार तर नाही आहे. मी तर घेणार नाही आहे. इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. म्हणजे आपल्या इंडियन करन्सीमध्ये हे खूपच एक्सपेन्सिव्ह झालं. बाय द वे, मी ह्याच्यासाठी हे ब्लॉग हे केलं आहे की मला तुम्हाला फ्रंटचं म्हणजे पुढचं इकडचं एवढं सुंदर आहे हे मला तुम्हाला दाखव. म्हणजे इकडचा व्ह्यू जो आहे, सॉरी मी बोलायला विसरले, व्ह्यू जो आहे तो खूप सुंदर आहे. आय शो यू. वेट, हे बघा, हा इकडचा व्ह्यू आहे. हे एवढं सुंदर आहे. वाव. सो ह्याच्यानंतर आमचा प्लॅन आहे एक चॉकलेट विला करून आहे, तिथे जायचं. तर बघू आता आम्ही इकडून तिथे जाणार आहे आणि ती कसंही तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर आहे आणि मी एकच बोलू शकते, हे वर्थ आहे. सिरियसली आता असं वाटतं की पैसे गेले बट एन्जॉय एक्स्ट्रीम लेवल होतं आहे. खूप सुंदर आहे. बट आपल्या मुंबईच्या गरमीपेक्षा पण एक्स्ट्रीम गरमी आहे इकडे. ती आपल्या मला तर अजिबात कंट्रोल होत नाही आहे, बिलकुल नाही. खूप 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 गरम होतं आहे, खूप गरम. बट एन्जॉय करतो आहे. लेट्स सी. आता आम्ही तुम्हाला तिथे भेटतो. ओके, बाय. गुड इव्हनिंग मित्रांनो. आम्ही आलो आहे चॉकलेट विले. हे इथलं एक म्हणजे लहान मुलांसाठी एकदम असं मस्त खेळण्यासाठी चॉकलेट विले म्हणून यांनी असं एक असं पूर्ण असं बोलतात ना डिझनीचं कसं आहे तशा टाईपमध्ये या लोकांनी असं बनवलं आहे. आपण आलो चॉकलेट विलेला. आम्ही जिथून आलो ना, म्हणजे इस्कॉन तो मॉल होता ना, तिथून ते हे 1.5 तासाच्या जर्नीवर होतं आणि एवढी फास्ट गाडी चालवतात इथले. आणि आता मी तुम्हाला दाखवतो इथे त्यांचं तिकीट किती आहे. पण हे खूप वर्थ आहे, फिरण्यासारखं पण आहे. इथे लहान मुलांसाठी खूप छान आहे. येस. 600 पर नाही ओव्हरऑल 150. आतमध्ये जाऊन सांग. किती गोड आहेत.
काही. हॅलो गाईज, हे खूप सुंदर आहे. आम्ही जिथे आलेलो आहे याचं नाव आहे चॉकलेट विले. ओके, आणि आता आम्ही एंटर करतोय. काय आय शो यू आतमध्ये कसं आहे. हाय, मग आर्यनला घेऊन जातोय. पावसाळ्यात सुंदर असं बनवलंय या लोकांनी. वाव, अरे वाव, खरंच हे लोक खूप पुढे आहेत आपल्या इकडे. हे खरंच खूप पुढे आहे. अजून आपल्या इंडिया अजून थोडं मागे आहे. थोडंसं तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर आम्ही तिथं अजून पहिले दिखा देतो. अगोदर मी दाखवते. वा, हे बघा विला, चॉकलेट विला. वाव, हे फक्त लहान मुलांसाठी मला असं वाटतं आणि बेस्ट जागा. बँकॉक मधल्या सगळ्यात बेस्ट आहे मला तरी असं वाटतं. सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही आपल्याला लहान मुलांना घेऊन येऊ शकता. त्यांच्यासाठी किती केलं तरी असं वाटतं कारण किती कमीच आहे. आणि मला असं वाटतं ना की हा इथे खूप खुश होणार आहे, खूप. आणि याच्यापेक्षा जास्त खुश याची मम्मी आहे. भरपूर आहे मी. आणि मला असं वाटतं ना की आम्हीच खुश आहे भरपूर. आणि आम्हाला असं वाटतं ना की आम्हीच लहान झालोय. खूप सुंदर आहे. बेल हाऊस. ये फोटोशूट साठी सगळ्यात बेस्ट जागा आहे. पाहू शकता तुम्ही. कोको मूवी बघितला का तुम्ही? कोको मूवी बघितला असेल ना मित्रांनो, तर हे सेम कोको मूवी सारखंच आहे. कोको मूवी मध्ये सब आणि एकदम छान आहे. वाव, लवली. वाव, चला नो व्हॉट नो. दे कम आउट. माँ बाहर आ रहा होगा. उघड दाखव. थोड़ा आर्टिफिशियल है ना. चलो. अरे हे पण रॅट आहे का रे. बॅग दे मुझे. हे खूप सुंदर बनवलेलं आहे. लहान पोरांसाठी हे वर्थ आहे. प्लीज इथे व्हिजिट करा. तुम्ही जर बँकॉकमध्ये येत असाल तर प्लीज इथे व्हिजिट करा. हे खूप सुंदर बनवलेलं आहे. एक मस्त असं वाटतं की आपण दुसऱ्या वर्ल्डमध्ये आलोय. जे कार्टून्समध्ये आपण बघत असतो हे सेम ॲज इट इज तसंच आहे. खूप क्यूट बनवलं आहे. एकदम क्यूट ब्युटिफुल आहे. स्पेशली लहान पोरांसाठी खूपच छान आहे. नो वर्ड्स. हे बघा, हे असं आहे. म्हणजे किती पण रेकॉर्ड केलं तरी नाही.